ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या 3 गणांबद्दल सांगण्यात आले आहे। पत्रिकेत व्यक्तीचे हे गण त्याचा स्वभाव, वैशिष्ट्य आणि दोष याची गणना करतात। हे 3 गण म्हणजे देव, मानव आणि राक्षस गण। साधारणतः राक्षस गण हे नाव ऐकल्यावर लोकांच्या मनात राक्षसाची प्रतिमा येते। राक्षस गटातील लोकांबद्दल वाईट मत तयार केले जाते, पण तसे अजिबात नाही। देवगण हा 3 गणांमध्ये श्रेष्ठ मानला जातो, पण तिन्ही गणांचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे। चला जाणून घेऊया गणानुसार व्यक्तीमध्ये कोणते गुण आढळतात। गणाचे 3 प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये। पहिला आहे देवगण। ज्योतिषांच्या मते देवगणाचे लोक सर्वोत्तम मानले जातात। देवगणाच्या लोकांमध्ये देवांच्या प्रती गुण असतात। हे गुण चांगले वागणारे, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत, कोमल मनाचे, दयाळू, बुद्धिवान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात। हे लोक धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात। हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात। दुसरा आहे मानवगण। ज्योतिषशास्त्रात मानवगणाच्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की हे लोक मेहनती असतात। हे त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात आणि भरपूर पैसा कमावतात, जीवनात सन्मान मिळवतात। हे लोक अतिशय काळजीपूर्वक कार्य करतात। तिसरा आहे राक्षसगण। राक्षसगणाचे लोक सामान्यतः खूप नकारात्मक असतात, पण त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात। राक्षसगणाच्या लोकांची एक खासियत असते की त्यांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात। निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात। हे लोक स्पष्ट आणि कडवट बोलतात। ज्योतिषी म्हणतात की देव आणि राक्षसगणाच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये, कारण या दोघांच्या स्वभावात खूप फरक आहे, त्यामुळे त्यांना स्थिरावता येत नाही। देवगणाच्या लोकांसाठी मनुष्यगणाचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो, तर मानवगणाचे लोक देव आणि दानव या दोघांशी विवाह करू शकतात। ज्योतिषशास्त्रावर तुमचा विश्वास आहे का? तुमचा गण कोणता ते आम्हाला कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।